ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान झाले म्हणून त्यांची चर्चा होणं साहजिकच आहे. पण त्यांच्याबरोबर त्यांची पत्नी अक्षता मूर्ती यांची सुद्धा जोरदार चर्चा होताना दिसतीये. इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती हे अक्षता मूर्ती यांचे वडील आहेत आणि अक्षता मूर्ती यांच्याकडे इन्फोसिसचे 0.93% म्हणजे 1% कमी शेअर्स आहेत आणि ज्याची किंमत $721 मिलियन इतकी आहे. 2022 मध्ये या शेअर्सवरती डिव्हिडंड म्हणून त्यांना $15.3 मिलियन सुद्धा मिळाले होते. आता अक्षता मूर्तींच्या या इन्कमवरून तसेच त्यांच्या टॅक्सवरून मध्यंतरी ब्रिटनमध्ये वाद निर्माण झाला होता. आज आपण चर्चा करूयात अक्षता मूर्तींच्या या टॅक्सबद्दलच्या वादामागच्या कारणांची आणि 1%हून कमी शेअर्सची किंमत जर का $721 मिलियन असेल तर इन्फोसिस नेमकी किती मोठी कंपनी आहे याची माहिती घेऊयात आणि ब्रिटनमधल्या इकॉनॉमीमध्ये भारतातील कंपन्यांचं नेमकं योगदान किती आहे याच्यावरती सुद्धा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करूयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. सुरुवातीलाच एक फॅक्ट सांगतो. 2022 मध्ये अक्षता मूर्ती यांना जे काही $15.3 मिलियन डिव्हिडंड रुपये मिळाले त्याची भारतीय रुपयामध्ये किंमत होते 126,61,00,000 रुपये. आता त्यांच्याकडे एकूण शेअर्स पैकी 3,89,00,000 शेअर्स आहेत. म्हणजे हे शेअर्सची संख्या सांगतोय आणि हे एकूण शेअर्स पैकी 0.93% आहेत. हे मी मगाशी तुम्हाला सांगितलं आणि या शेअर्सचं भारतीय रुपयांमध्ये मूल्य जवळपास 6,000 कोटी रुपयांच्या आसपास आहे. आता बघा, प्रति शेअर ₹32.50 इतका लाभांश मिळाला आणि त्याच्यावरून हा एकूण लाभांश होतो 126 कोटी रुपये 61 लाख. 2021 मध्ये इन्फोसिसने प्रति शेअर ₹30 याप्रमाणे लाभांश दिला होता आणि त्यानुसार मागील वर्षी सुद्धा अक्षता मूर्ती यांना लाभांशापोटी 119,50,00,000 रुपये मिळाले होते. आता या इन्कमवरती त्यांनी टॅक्स नाही भरला म्हणून ब्रिटनमध्ये कॉन्ट्रोवर्सी निर्माण झाली होती. आता हा कॉन्ट्रोवर्सीचा जो विषय आहे हा थोडासा उलगडून सांगतो. अक्षता मूर्ती या अजूनही भारतीय नागरिक आहेत आणि त्यांचे पती ऋषी सुनक हे ब्रिटिश नागरिक आहेत. अक्षता मूर्ती यांचं ब्रिटनमधील नॉन डोमिसाइल हे जे स्टेटस आहे याच्यामुळं ब्रिटनच्या क्षेत्राबाहेर त्यांनी मिळवलेल्या उत्पन्नावरती त्यांना 15 वर्षापर्यंत टॅक्स नाही भरला तरी सुद्धा चालू शकतं आणि असा ब्रिटनमध्ये कायदाच आहे. त्यामुळे अक्षता मूर्ती या कायद्यानुसार योग्य आहेत आणि जी काही चर्चा होतीये त्याला किंमत शून्य आहे. यासोबतच अक्षता मूर्ती यांनी हे क्लिअर केलं होतं की शी हॅज ऑलवेज अँड विल कंटिन्यू टू पे UK टॅक्सेस ऑन ऑल हर UK इन्कम. म्हणजे UK मध्ये जे काही त्यांचं उत्पन्न असेल त्याच्यावरती योग्य तो टॅक्स त्या भरतील असं त्यांनी सांगितलं होतं. आता त्यांनी इतकं सारं सांगून सुद्धा त्या संदर्भातली जी काही चर्चा होती ती थांबली नाही आणि मग त्यांनी वर्ल्ड वाईड अर्निंग्सवरती टॅक्स भरण्याचं जाहीर केलेलं होतं. मूर्ती कुटुंबाकडे इन्फोसिसचे 3.6% शेअर्स आहेत. याच्यातील 0.4% नारायण मूर्ती यांच्याकडे आहेत, 0.82% हे सुधा मूर्ती यांच्याकडे आहेत आणि रोहन मूर्ती यांच्याकडे 1.45% आहेत. आता इन्फोसिसमध्ये जे काही प्रमोटर्स आहेत त्यांच्याकडे एकूण शेअर्सपैकी 13.11% इतके शेअर्स आहेत आणि या प्रमोटर्समध्ये एस गोपालकृष्णन, नंदन निलकेनी, SD शिबुलाल आणि त्यांच्या कुटुंबाचा समावेश होतो. 1981 मध्ये 7 इंजिनियर्सने मिळून पुण्यामध्ये इन्फोसिसची स्थापना केली होती आणि या कंपनीमध्ये 2021 पर्यंत 2,59,619 कर्मचारी होते. आता तुम्हाला सुद्धा वाटत असणार की मोठ्या कंपनीमध्ये काम करायला मिळावं म्हणून. रिलेवल या प्लॅटफॉर्मद्वारे तुम्ही मोठ्या कंपन्यांमध्ये म्हणजे झोमॅटो, स्विगी, पिप्सिको यांसारख्या 800हून अधिक कंपन्यांमध्ये जॉब मिळवू शकता आणि याच प्लॅटफॉर्मवरती तुम्ही कोर्स करून टेस्टसाठीची सुद्धा तयारी करू शकता. आजवर या प्लॅटफॉर्मद्वारे 1400हून अधिक जणांना ऑफर मिळाले आहेत आणि काही जणांना तर 250%हून अधिक हाईक सुद्धा मिळालेली आहे. आता इथे जे कोर्स आहेत ना, या कोर्सवरती 14 दिवसाचं सॅटिस्फॅक्शन गॅरंटी सुद्धा मिळतं. म्हणजे जर का तुम्ही एखादा कोर्स जॉईन केला आणि काही दिवसानंतर तुम्हाला लक्षात आलं की यार या कोर्ससाठी आपण फिट नाही आहोत तर तुम्ही तो कोर्स सोडू शकता आणि पण 14 दिवसाच्या आत. आणि जर का तुम्ही तो कोर्स सोडला 14 दिवसाच्या आत तर तुम्हाला तुमचे पैसे 100% रिटर्न मिळतात. आजपर्यंत 8,000
1000हून अधिक जणांनी या प्लॅटफॉर्मवरती कोर्स जॉईन केलेला आहे आणि या रिलेवलवरती ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही माध्यमातून कोर्सेस उपलब्ध आहेत. शुभम आहुजाचं बीकॉम झालं होतं आणि त्याला डिजिटल मार्केटिंगमध्ये करिअर करायचं होतं. मग त्याने रिलेवलवरती कोर्स केला आणि आज त्याच्याजवळ 2 जॉब ऑफर आहेत. आता तुम्हाला सुद्धा जर का तुमच्या मनासारखा जॉब मिळवायचा असेल तर त्या संदर्भातली लिंक आपण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. इथे तुम्हाला याविषयीची अधिक माहिती मिळू शकते. आता परत येतो आपल्या इन्फोसिस या मुद्द्याकडे. पुण्यामध्ये जसं मी सांगितलं ही कंपनी स्थापन झाली आणि काही दिवसानंतर ही कंपनी बेंगलोरमध्ये शिफ्ट झाली. सुरुवातीला या कंपनीचं नाव होतं इन्फोसिस कन्सल्टंट्स प्रायव्हेट लिमिटेड. नंतर 1992 मध्ये जशी ही कंपनी पब्लिक लिस्टेड झाली तसं त्यांनी नाव बदललं इन्फोसिस टेक्नॉलॉजीज लिमिटेड आणि 2011 मध्ये त्यांनी परत नाव बदललं इन्फोसिस लिमिटेड. आता तुम्हाला विश्वास नाही बसणार पण 1993 मध्येच इन्फोसिस या कंपनीचा IPO आला होता आणि तेव्हा त्यांचे शेअर्स जे आहेत हे अनसबस्क्राईब राहिले होते. 90चं दशक संपता ही कंपनी इतकी मोठी झाली की तिचे शेअर्स जे आहेत हे नॅसडॅक वरती लिस्टेड झाले होते. एकमेव भारतीय कंपनी होती त्या काळामध्ये ही जी नॅसडॅक वरती लिस्टेड झाली होती. 1999 मध्ये या कंपनीचा वार्षिक रेव्हेन्यू $100 मिलियन होता आणि डिसेंबर 31, 2021 च्या क्वार्टरमध्ये त्यांचा रेव्हेन्यू $4.2 बिलियन होता आणि पूर्ण वर्षाचा त्यांचा रेव्हेन्यू $15.6 बिलियन होता, जो की मागील वर्षी म्हणजे 2020 या वर्षी $12.7 बिलियन होता. 2005 मध्ये हाच रेव्हेन्यू $1.9 बिलियन होता. म्हणजे तिथपासून ही कंपनी इथपर्यंत पोहोचलेली आहे. ॲसेट्स बद्दल जर का बोलायचं झालं तर 2021 मध्ये या कंपनीच्या ॲसेट्स होत्या $14.8 बिलियन. 2020 मध्ये होत्या ह्या $12.2 बिलियन. 2019 मध्ये $12.2 बिलियन आणि 2005 मध्ये $1.4 बिलियन. पहिली 20 वर्ष ही कंपनी उभी करण्यात गेले पण त्यानंतरची कंपनीची जी ग्रोथ आहे ही अविश्वसनीय आहे आणि त्यामुळेच 2010 मध्ये ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून जे आहेत हे भारत भेटीवरती आले असता आवर्जून इन्फोसिसच्या बेंगलोर या हेड ऑफिसमध्ये व्हिजिट देण्यासाठी गेले होते आणि ते तेथील कर्मचाऱ्यांना सुद्धा भेटले होते. यामागचं अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे ब्रिटनच्या इकॉनॉमीमध्ये भारतीय IT कंपन्यांचं आणि त्यातल्या त्यात इन्फोसिसचं असलेलं योगदान. 1995 पासून इन्फोसिस कंपनी UK मध्ये आहे आणि वोडाफोन सारखे त्यांचे मोठमोठाले क्लायंट सुद्धा आहेत. युरोपियन युनियन आणि UK मधून इन्फोसिसचा 25% बिझनेस येतो. मे 2021 मध्ये UK गव्हर्नमेंटचा जो £1 बिलियन न्यू UK इंडिया ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंटचा जो विषय होता त्यानुसार इन्फोसिस UK मध्ये सर्वाधिक गुंतवणूक करणार होतं आणि 1000हून अधिक जॉब्सची निर्मिती सुद्धा करणार होतं. UK मध्ये ज्या काही भारतीय कंपन्या आहेत त्या जवळपास 1.5 लाख जणांना रोजगार देतात आणि 2021 मध्ये भारतीय कंपन्यांचं ब्रिटनच्या इकॉनॉमीमध्ये कॉर्पोरेशन टॅक्सच्या रूपाने £459 मिलियन इतकं योगदान सुद्धा होतं आणि त्याच्यामुळं ब्रिटनसाठी भारतीय कंपन्या आणि त्यातल्या त्यात इन्फोसिस ही फार महत्त्वाची कंपनी आहे. जगभरात इन्फोसिसचे सेल्स अँड मार्केटिंगचे 82 ऑफिसेस आहेत आणि 123 डेव्हलपमेंट सेंटर सुद्धा आहेत. भारत, ब्रिटन, USA आणि चीन या ठिकाणी त्यांची मोठमोठाली ऑफिसेस आहेत. मगाशी मी म्हणालो तसं जगभरात त्यांचे 2,59,619 कर्मचारी आहेत आणि याच्यातील जवळपास 39% महिला सुद्धा आहेत. 2021 मध्ये इन्फोसिसचं नेटवर्थ हे $85 बिलियन होतं आणि ह्याचं जर का भारतीय रुपयामध्ये आपण कन्वर्ट केलं तर ते होतं जवळपास 6,22,000 कोटी रुपये इतकं मूल्य. आता इन्फोसिस ही भारतातील TCS नंतरची सर्वात मोठी IT कंपनी सुद्धा आहे आणि फोर्ब्स ग्लोबल 2020 नुसार जगभरातील ज्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये हिचा 602 इतका क्रमांक लागतो. यासोबतच इन्फोसिस ही भारतातील चौथी कंपनी आहे जिचं मार्केट कॅपिटलायझेशन हे $100 बिलियन हून अधिक आहे. 2022 मधील जर का नेट इन्कम बघितलं आपण ह्या कंपनीचं नेट इन्कम म्हणतोय मी तर ते आहे 1,21,000 कोटी रुपये. इतकी ही मोठी कंपनी आहे आणि जवळपास 2.5 लाखाहून अधिक जणांना या कंपनीमध्ये रोजगार मिळालेला आहे. तर असं हे आहे इन्फोसिस कंपनी संदर्भातलं. आता ही तुम्हाला माहिती जर का आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत बोलबिडू या आपल्या YouTube चॅनलचे सर्व व्हिडिओज लाईक करा. आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.